वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. वाणिज्य संघटन व व्यवस्थापन इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे. हा विषय वाणिज्य शाखेचा म्हणजेच कॉमर्स या शाखेचा आहे. यामधील प्रकरण क्रमांक 5 व्यवसाय संघटनांचे प्रकार भाग 2 या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरण संपल्यानंतर जे प्रश्न दिलेले आहेत म्हणजे जो स्वाध्याय दिलेला आहे तो कसा सोडवायचा, प्रश्नांची उत्तरं काय असतील ते आपण आता पाहूया. या प्रकरणावर एकूण 8 प्रश्न आहेत. 8 प्रश्नांची उत्तरं एका व्हिडिओमध्ये घेणं शक्य नाही, खूप मोठा व्हिडिओ होईल, म्हणून मी त्याचे 4 भाग केलेले आहेत. पहिले 3 भाग पूर्ण झालेले आहेत. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा हे 6 प्रश्न सोडवलेले 3 व्हिडिओ या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही पाहू शकता. आज आपण भाग क्रमांक 4 घेऊया, म्हणजेच 7वा आणि 8वा हे 2 प्रश्न कसे सोडवायचे ते आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 7वा. खालील प्रश्न सोडवा. 1. विभागीय आस्थापनांचे गुण सांगा. 2. विभागीय आस्थापनांचे दोष सांगा. 3. वैधानिक महामंडळाचे गुण स्पष्ट करा. 4. वैधानिक महामंडळाचे दोष सांगा. 5. सरकारी कंपनीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 6. सरकारी कंपनीचे दोष स्पष्ट करा. 7. बहुराष्ट्रीय कंपनीची वैशिष्ट्ये सांगा. 8. बहुराष्ट्रीय कंपनीचे फायदे सांगा. आता इथे सूचना अशी आहे की 7वा आणि 8वा दोन्ही प्रश्न जवळजवळ सारखे आहे. फक्त 7वा प्रश्न जो आहे तो थोडक्यात उत्तरं लिहायचेत आणि 8वा प्रश्न सविस्तर उत्तर लिहायचं आहे. म्हणून दोन्ही प्रश्नांची उत्तरं बरीचशी सारखी येतात, म्हणून मी 8वा पूर्ण प्रश्न सोडवला आहे. 7व्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला 8व्या प्रश्नात मिळतील. कुठे मिळतील ते आता आपण पाहूया. प्रश्न क्रमांक जो पहिला आहे, विभागीय आस्थापनांचे गुण सांगा. या प्रश्नाचं उत्तर प्रश्न 8वा मधला प्रश्न दुसरा आणि त्यातला अ भाग जो आहे त्याचं उत्तर इथे तुम्ही लिहू शकता. प्रश्न क्रमांक दुसरा, विभागीय आस्थापनांचे दोष सांगा. या प्रश्नाचं उत्तर देखील 8वा प्रश्न आहे, त्यामधला प्रश्न दुसरा, त्यातलं ब भागाचं उत्तर लिहायचं. प्रश्न क्रमांक तिसरा, वैधानिक महामंडळाचे गुण स्पष्ट करा. प्रश्न 8व्या मधला चौथा प्रश्न, त्यातील अ भागाचे उत्तर लिहायचं. प्रश्न चौथा, वैधानिक महामंडळाचे दोष सांगा. याचं उत्तर मिळेल प्रश्न 8व्या मधला चौथा प्रश्न, त्यातील ब भागाचं उत्तर लिहायचं. प्रश्न 5वा, सरकारी कंपनीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. प्रश्न 8व्या मधील प्रश्न 5वा, त्यातील ब भागाचं उत्तर इथे लिहायचं. प्रश्न 6वा, सरकारी कंपनीचे दोष स्पष्ट करा. प्रश्न 8व्या मधला प्रश्न 6वा, त्यातील ब भागाचं उत्तर इथे लिहायचं. 7वा प्रश्न, बहुराष्ट्रीय कंपनीची वैशिष्ट्ये सांगा. प्रश्न 8व्या मधील प्रश्न 7वा, त्यातील क भागाचं उत्तर इथे लिहायचं. प्रश्न 8वा, बहुराष्ट्रीय कंपनीचे फायदे सांगा. प्रश्न 8व्या मधला 8वा प्रश्न, त्यातलं अ भागाचं उत्तर लिहायचं. आता पहा, हे थोडक्यात उत्तर होते, म्हणून मी अशा प्रकारे तुम्हाला डबल दिलेलं नाही आहे. आता आपण 8वा प्रश्न जो आहे तो संपूर्ण सोडवूया. आता हा आहे 8वा प्रश्न. 7व्या प्रश्नांची उत्तरं सगळी यातच आलेली आहेत. प्रश्न 8वा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. विभागीय आस्थापना सविस्तर स्पष्ट करून वैशिष्ट्ये विशद करा. 2. विभागीय आस्थापनांचे गुण आणि दोष सविस्तर स्पष्ट करा. 3. वैधानिक महामंडळ सविस्तर स्पष्ट करून वैशिष्ट्ये विशद करा. 4. वैधानिक महामंडळाचे गुण आणि दोष सविस्तर स्पष्ट करा. 5. सरकारी कंपनी सविस्तर स्पष्ट करून वैशिष्ट्ये विशद करा. 6. सरकारी कंपनीचे गुण आणि दोष सविस्तर स्पष्ट करा. 8. बहुराष्ट्रीय कंपनी सविस्तर स्पष्ट करून वैशिष्ट्ये विशद करा. 8. बहुराष्ट्रीय कंपनीचे गुण आणि दोष सविस्तर स्पष्ट करा. आता ही सविस्तर उत्तरं आपण पाहूया. प्रश्न क्रमांक पहिला, विभागीय आस्थापना म्हणजे काय ते सविस्तर स्पष्ट करून तिची वैशिष्ट्ये विशद करा. उत्तर अ. विभागीय आस्थापनेचा अर्थ. विभागीय आस्थापना किंवा सरकारी खाते किंवा सरकारचे सार्वजनिक खाते म्हणजे ज्या विभागावर पूर्णतः केंद्र सरकारची मालकी असते. व्यवस्थापन व नियंत्रण संबंधित सरकारचे मंत्रालयीन खाते करते.
हा सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात जुना व परंपरागत प्रकार आहे. या खात्याचा प्रमुख त्या खात्याचा कॅबिनेट मंत्री असतो. या खात्याचे दायित्व व जबाबदारी त्या संबंधित मंत्र्याकडे असते. संसदेमध्ये किंवा विधिमंडळामध्ये संबंधित खात्यासंदर्भात प्रश्न उपस्थित झाला असताना तोच सदर प्रश्नाचे उत्तर देतो. विभागीय आस्थापनांची कार्ये सरकारी अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत केली जाते. या सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी मानले जाते. सरकारी खात्याची उदाहरणे: भारतीय रेल्वे, भारतीय पोस्ट, प्रसार भारती म्हणजेच रेडिओ व दूरदर्शन, संरक्षण, अणुऊर्जा इत्यादी. विभागीय आस्थापनेची वैशिष्ट्ये: 1. सरकारद्वारे व्यवस्थापन. सरकारी खाते किंवा विभागीय आस्थापना संबंधित खात्याचा जो मंत्री आहे त्याच्याच प्रत्यक्ष नियंत्रणाखाली व व्यवस्थापकीय देखरेखीखाली चालवले जाते. संबंधित मंत्रीच संसदेला अथवा राज्य विधिमंडळाला या खात्याच्या कामकाजाला जबाबदार मानला जातो. उदाहरणार्थ विविध भारती, आकाशवाणी हे माहिती व प्रसारण खात्याच्या अखत्यारीत येते. 2. अधिकार प्रदान. विभागीय आस्थापनेमध्ये वरिष्ठ स्तराकडून अधिकार कनिष्ठ स्तराकडे देण्यात येतात. वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी श्रम विभागणीच्या तत्वानुसार आस्थापनेतील विविध विभागांकडे तेथील अधिकाऱ्यांना स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार प्रदान करतात. 3. शासनाकडून वित्त पुरवठा. विभागीय आस्थापनेला आवश्यक असणारा निधी सरकारकडून वार्षिक अंदाजपत्रकामध्ये आवश्यक ती तरतूद करून उपलब्ध करून दिला जातो. विभागीय आस्थापनेचा सर्व महसूल थेट सरकारच्या तिजोरीत जमा केला जातो. क्रमांक 4. सरकारी संचालन. विभागीय आस्थापनेची विविध कार्ये उदाहरणार्थ अंदाजपत्रक तयार करणे, हिशेब तपासणीची कामे, लेखापरीक्षण करणे इत्यादी इतर सरकारी विभागांप्रमाणेच केली जाते. 5. स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व नाही. विभागीय आस्थापना सरकारच्या विशिष्ट मंत्रालयामार्फत चालवली जात असल्यामुळे सरकारी मंत्रालयापेक्षा कोणतेही वेगळे कायदेशीर अस्तित्व सरकारी खात्याला असत नाही. 6. शासकीय कर्मचारी. सरकारी खात्यामध्ये काम करणारे सर्व कर्मचारी सरकारी कर्मचारी मानले जातात. सर्व कर्मचाऱ्यांची भरती पद्धती व त्यांच्या सेवा शर्ती या भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या प्रशासकीय सेवा पद्धतीनुसारच होत असतात. प्रश्न क्रमांक 2. सविस्तर उत्तर लिहायचे. विभागीय आस्थापनाचे गुण व दोष सविस्तर स्पष्ट करा. उत्तर: विभागीय आस्थापनेचे गुण. 1. प्रत्यक्ष नियंत्रण. सरकारी खाते पूर्णपणे शासकीय मालकीचे व मंत्रालयाच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली असते. त्यामुळे त्याचे जे मुख्य उद्दिष्ट असते तेच उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ते कार्यरत असते. परिणामी सरकारलाही शासकीय धोरणे व योजना कार्यक्षमतेने राबवणे शक्य होते. 2. सरकारकडे थेट महसूल. विभागीय आस्थापनेचे उत्पन्न सरकारी कोषागार म्हणजे तिजोरीमध्ये जमा केले जाते. क्रमांक 3. अप्रत्यक्ष खर्च कमी. सरकारी खाते किंवा विभागीय आस्थापना व तिचे आर्थिक व्यवहार अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार चालतात. सरकारमार्फतच हिशेब तपासणी व लेखापरीक्षण केले जाते आणि त्याद्वारे खर्चावर नियंत्रण राखले जाते. 4. निधीचा गैरवापर होत नाही. सरकारचे कठोर नियंत्रण व देखरेख यामुळे विभागीय आस्थापनेत निधीचा गैरवापर केला जात नाही. क्रमांक 5. पात्रताधारक कर्मचारी. विभागीय आस्थापनेचे कर्मचारी हे सरकारी कर्मचारी असतात व त्यांना विशिष्ट गुणवत्ता व पात्रता लक्षात घेऊन तसेच प्रशासकीय परीक्षा घेऊनच निवडले जाते. या पात्रताधारक कर्मचाऱ्यांकडून सर्व प्रशासकीय कामे केली जातात. 6. गुप्तता राखली जाते. सरकारचे पूर्ण नियंत्रण असल्यामुळे काही महत्त्वाच्या विभागांच्या बाबतीत सरकारला आपल्या धोरणांची गुप्तता राखता येते. सार्वजनिक किंवा जनतेचे हित लक्षात घेऊन काही माहिती उघड केली जात नाही. उदाहरणार्थ संरक्षण विषयक धोरणांची शासनाकडून गुप्तता राखता येते. विभागीय आस्थापनेचे दोष. 1. कार्यवाहीमध्ये विलंब. विभागीय आस्थापना सरकारकडून नियंत्रित केली जाते. तेथे अधिकारांचे नेहमी केंद्रीकरण असल्यामुळे अनेक वेळेस योग्य निर्णय घेऊन कार्यवाही करण्यास त्यामुळे उशीर होतो. सरकारचे नियम खूपच ताठर असतात. त्यामुळे आवश्यकतेप्रमाणे सहज बदल करता येत नाहीत.
त्यामुळे अंमलबजावणीस विलंब होतो. 2. लाल फीतशाही व नोकरशाही. विभागीय आस्थापनेत नेहमी लाल फीतशाही आणि नोकरशाही या समस्या उद्भवतात. त्यामुळे विश्वासार्हतेवर परिणाम होतो. 3. कमी पुढाकार. विभागीय आस्थापनेतील धोरणांवर व कार्यपद्धतीवर संसदेत नेहमी टीका होत असते. त्यामुळे अधिकारी वर्ग व कर्मचारी वर्ग पुढाकार घेत नाहीत. तसेच तेथे कौशल्यालाही वाव नसतो. 4. लवचिकतेचा अभाव. सरकारी खात्याचा सर्व कारभार संसदेच्या सक्त नियंत्रणाखाली चालतो. तसेच सरकारचे नियम व कायदे याचेच तंतोतंत पालन या खात्याला करावे लागते. यामुळे विभागीय आस्थापनेच्या कार्यपद्धतीमध्ये नेहमी लवचिकतेचा अभाव असतो. निर्णय प्रक्रियेच्या अलवचिकतेमुळे कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतात. 5. निर्णय घेण्यास विलंब. सरकारी खात्यातील नियंत्रणाचे अतिरिक्त प्रमाणात केंद्रीकरण झालेले असते. निर्णय घेण्यासाठी मंत्र्यांच्या किंवा सर्वोच्च अधिकाऱ्यांच्या मंजुरीची आवश्यकता असते. या सर्वामुळे निर्णय घेण्यास विलंब होतो. 6. व्यावसायिकतेचा अभाव. सार्वजनिक टीकेची भीती, व्यावसायिकतेचा अभाव, अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या वारंवार होणाऱ्या बदल्या इत्यादीमुळे विभागीय आस्थापनेच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होत असतो. प्रश्न क्रमांक 3. वैधानिक महामंडळ म्हणजे काय ते सविस्तर स्पष्ट करून त्याची वैशिष्ट्ये विशद करा. उत्तर. अर्थ. नियामक किंवा वैधानिक महामंडळ संसदेमध्ये किंवा राज्य विधिमंडळात स्वतंत्र कायद्याने निर्माण होते. या कायद्यामध्ये महामंडळाची उद्दिष्टे, अधिकार, हक्क, जबाबदाऱ्या, कर्तव्ये, कर्मचारी व त्यांचे सहकारी खात्याशी नाते, कर्मचाऱ्यांच्या संबंधीचे सेवा नियम इत्यादी गोष्टी स्पष्ट केलेल्या असतात. नियामक महामंडळाचे व्यवस्थापन सरकारने नियुक्त केलेल्या संचालक मंडळामार्फत केले जाते. या महामंडळात स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व व स्वायत्तता असते. काही प्रसिद्ध वैधानिक महामंडळे पुढीलप्रमाणे: भारतीय जीवन विमा महामंडळ म्हणजे LIC, भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ IFCF, भारतीय अन्न महामंडळ FCI, तेल व नैसर्गिक वायू महामंडळ ONGC, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI इत्यादी. वैधानिक महामंडळाची वैशिष्ट्ये. 1. कामकाजात स्वायत्तता. वैधानिक महामंडळात स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असते. सरकारने नेमून दिलेल्या संचालक मंडळाद्वारे व्यवस्थापन केले जाते. मंडळाला स्वतःच्या नावाने करार करता येतात व कोणताही व्यवसाय करता येतो. 2. विधिमंडळास उत्तरदायी. संसदेमध्ये किंवा विधिमंडळामध्ये विशेष कायदा संमत करून महामंडळाची निर्मिती होत असल्यामुळे हे महामंडळ संसदेला किंवा विधिमंडळाला उत्तरदायी असते. कारभारविषयी शंका निर्माण झाल्यास संसदीय समितीला उत्तर द्यावे लागते. वैधानिक महामंडळाच्या कामकाजात संसदेला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसतो. संसदेला फक्त महामंडळाच्या योजना व एकूण कामगिरी यावर चर्चा करता येते. 3. स्वतःची कर्मचारी प्रणाली. महामंडळात जरी सरकारच्या कायद्याने निर्णय होत असले तरी महामंडळाचे कर्मचारी हे सरकारी कर्मचारी मानले जात नाहीत. कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे, वेतन व त्यांच्या इतर सेवा शर्ती निश्चित करण्याचे पूर्ण अधिकार महामंडळाला असतात. 4. आर्थिक स्वायत्तता. वैधानिक महामंडळाला आर्थिक स्वायत्तता असते. ती आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असते. या महामंडळाला सरकारच्या अंदाजपत्रकातील तरतुदींवर अवलंबून राहावे लागत नाही. सरकारची पूर्वपरवानगी घेतल्यानंतर वैधानिक महामंडळ देशातून किंवा देशाबाहेरून निधी गोळा करू शकते. 5. राजकीय हस्तक्षेप नाही. वैधानिक महामंडळ संसदेमध्ये स्वतंत्र कायदा करून अस्तित्वात येत असल्यामुळे व त्याला स्वतंत्र अस्तित्व असल्याने दैनंदिन कामकाजामध्ये सरकारचा हस्तक्षेप नसतो. प्रश्न क्रमांक 4. वैधानिक महामंडळाचे गुण आणि दोष सविस्तर स्पष्ट करा. उत्तर. वैधानिक महामंडळाचे गुण. 1. पुढाकार आणि लवचिकता. वैधानिक महामंडळाला आपल्या कार्याचा विस्तार व विकास करण्याची पूर्ण मुभा असते. त्यामुळे ते आपले धोरण आखते व संचालक मंडळ, वरिष्ठ अधिकारी पुढाकार घेऊन निर्णय घेतात. वैधानिक महामंडळाचे संचालक मंडळ जरी सरकारने नियुक्त केलेले असले तरी त्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप नसतो. परिस्थितीनुसार ते आपले निर्णय घेऊ शकतात व त्यात बदलही करू शकतात.
2. प्रशासकीय स्वायत्तता. वैधानिक महामंडळाला त्याचे नियमित प्रशासन व व्यवस्थापन स्वतंत्रपणे व लवचिकतेने करता येते. प्रशासकीय धोरणांची पूर्ण मोकळीक महामंडळातील संचालक व वरिष्ठ अधिकाऱ्यांना असते. 3. त्वरित निर्णय. वैधानिक महामंडळाचे अधिकारी त्यांच्या कार्यकक्षेतील समस्यांवर त्वरित निर्णय घेऊ शकतात. विभागीय आस्थापनेप्रमाणे लाल फितशाहीपासून नियामक महामंडळ काही प्रमाणात मुक्त असते. शिवाय सरकारी कायदे, नियम, परिपत्रके यांचाही अडथळा नसतो. हे महामंडळ नियमांच्या अधीन राहून त्वरित निर्णय घेऊ शकते. क्रमांक 4. कार्यक्षम कर्मचारी. नियामक महामंडळाचे कर्मचारी योग्य पात्रतेचे असतात. कर्मचाऱ्यांची भरती व वेतन या संदर्भात महामंडळाचे स्वतःचे नियम व कायदे असतात. कर्मचाऱ्यांना चांगल्या सुविधा व आकर्षक सेवा शर्ती प्रदान केल्या जातात. यामुळे कर्मचारी कार्यक्षम असतात. 5. व्यावसायिक व्यवस्थापन. नियामक महामंडळाचे संचालक व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती असतात. ते सर्व विविध क्षेत्रातील अनुभव संपन्न व ज्ञान संपन्न असतात. तसेच महामंडळ व्यावसायिक व पात्रताधारक सक्षम अशाच कर्मचाऱ्यांची आकर्षक अशा वेतनावर व सेवा शर्तीवर नियुक्ती करते. त्यामुळे व्यवस्थापन पातळीवर कार्यक्षमता वृद्धिंगत होणे शक्य होते. 6. सोपी भांडवल उभारणी. नियामक मंडळाला पुरेशी आर्थिक स्वायत्तता असते. महामंडळ कमी व्याजदराने तरत्या बंधपत्रांची विक्री करून आवश्यक ते भांडवल उभे करू शकते. ब. वैधानिक महामंडळाचे दोष. 1. कागदोपत्री स्वायत्तता. कायदेशीर दृष्टीने वैधानिक महामंडळ स्वायत्त असते, परंतु प्रत्यक्षात स्वायत्तता कागदोपत्रीच आढळते. कारण या महामंडळाचे संचालक सरकारकडून नियुक्त केले जातात. अनेक वेळा मंत्री, सरकारी अधिकारी व राजकीय पक्ष महामंडळाच्या कामकाजात हस्तक्षेप करीत असतात. 2. पुढाकाराचा अभाव. वैधानिक महामंडळावर सरकारचा वरदहस्त असतो. सरकारी संरक्षणामुळे त्याला बाहेरच्या स्पर्धेला तोंड द्यावे लागत नाही. नफा वाढवणे आणि तोटा कमी करणे या दृष्टीने कर्मचारी पुढाकार घेत नाहीत. 3. गुंतागुंतीची संरचना. वैधानिक महामंडळ संसदेच्या किंवा विधिमंडळाच्या स्वतंत्र कायद्याने निर्माण होते. महामंडळाची उद्दिष्टे व अधिकार कायद्याद्वारे निश्चित केले जातात. नंतर त्यामध्ये सुधारणा करणे, दुरुस्ती करणे ही प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट व गुंतागुंतीची असते. याला खूप वेळ लागतो. सहजासहजी नियमांमध्ये बदल करता येत नाही. 4. लाभावरून संघर्ष. वैधानिक महामंडळाचे व्यवस्थापन व कामकाज पाहण्यासाठी जे संचालक मंडळ नियुक्त केले जाते त्यांच्यामध्ये अनेक वेळा लाभावरून संघर्ष होण्याची शक्यता असते. त्यामुळे कामकाजात अडथळे निर्माण होतात. 5. अयोग्य व्यवहार. नियामक महामंडळाला आर्थिक स्वातंत्र्य असते, परंतु काही वेळा प्रशासकीय मंडळ अयोग्य व्यवहारात गुंतलेले असते. हे प्रशासकीय मंडळ स्वतःची कार्यक्षमता भरून काढण्यासाठी वस्तूंच्या किमती अवाजवी जास्त आकारून अयोग्य व्यवहार करतात. प्रश्न क्रमांक 5. सरकारी कंपनी म्हणजे काय ते सविस्तर स्पष्ट करून तिची वैशिष्ट्ये विशद करा. उत्तर. अ. सरकारी कंपनीचा अर्थ. सरकारी कंपनी म्हणजे अशी कंपनी की जिची स्थापना कंपनी कायदा 2013 अंतर्गत होते व जिच्या एकूण भागभांडवलापैकी कमीत कमी 51% भागभांडवल केंद्र सरकार किंवा कोणतेही राज्य सरकार किंवा अंशतः केंद्र आणि एक किंवा अनेक राज्य सरकारे यांच्या मालकीचे असते. खाजगी संघटना यात एकूण भागभांडवलाच्या 49% गुंतवणूक करू शकतात. उदाहरणार्थ भारत हेवी इलेक्ट्रिकल्स BHEL, हिंदुस्तान मशीन टूल्स HMT, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन NTPC इत्यादी. ब. सरकारी कंपनीची वैशिष्ट्ये. 1. कंपनी कायद्यानुसार नोंदणी व स्थापना. सरकारच्या वरिष्ठ प्रशासकीय निर्णय प्रक्रियेतून व कृतीमधून सरकारी कंपनी अस्तित्वात येते. सरकारी कंपनीची स्थापना व नोंदणी भारतीय कंपनी कायदा 2013 मधील नियम व तरतुदीनुसार होते. त्यामुळे तिची स्थापना, कार्यपद्धती व समापन किंवा सांगता कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार होते. परंतु केंद्र सरकारच्या निर्देशानुसार कंपनी कायद्यातील काही तरतुदी लागू पडत नाहीत किंवा काही तरतुदी काही बदलानंतर
लागू पडतात. 2. स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व. सरकारी कंपनी ही कंपनी कायद्याने निर्मित कृत्रिम व्यक्ती मानली जाते. तिला कायद्यानुसार स्वतंत्र अस्तित्व असते. तिला स्वतःच्या नावाने खरेदी विक्री, व्यवसायविषयक करार, दावा दाखल करणे इत्यादी करता येतात. 3. जास्तीत जास्त सरकारचे संचालक. सरकारी कंपनीच्या एकूण भांडवलामध्ये 51% किंवा त्याहून अधिक हिस्सा सरकारकडून केलेल्या गुंतवणुकीचा असतो. सरकारी कंपनीवर सरकारची मालकी असते. त्यामुळे संचालक मंडळामधील जास्तीत जास्त संचालक सरकार नियुक्त असतात. सरकारी कंपनीवर सरकारच्या धोरणांचा अधिक परिणाम होतो. क्रमांक 4. स्वतःचे कर्मचारी. कंपनी आपल्या स्वतःच्या नियमाप्रमाणे ज्या प्रमाणात आवश्यकता आहे त्या प्रमाणात व आवश्यक त्यावेळी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करते. सरकारी कंपनीला स्वतंत्रपणे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मुभा असते. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे नागरी सेवा नियम या कर्मचाऱ्यांना लागू होत नाहीत. 5. प्रक्रियात्मक नियंत्रणापासून मुक्त. विभागीय आस्थापनेमध्ये ज्या प्रकारचे नियंत्रण असते, जसे अंदाजपत्रक, सरकारी लेखापरीक्षण, हिशेब तपासणी इत्यादी प्रक्रिया सरकारी कंपनीला लागू होत नाहीत. प्रश्न क्रमांक 6. सरकारी कंपनीचे गुणदोष सविस्तर स्पष्ट करा. उत्तर. सरकारी कंपनीचे गुण. 1. सुलभ स्थापना. सरकारी कंपनीची स्थापना सरकारच्या प्रशासकीय निर्णयाद्वारे होते. सरकारने विशिष्ट क्षेत्रामध्ये कंपनी स्थापन करण्याचा किंवा विशिष्ट कंपनीचे रूपांतर करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुढील स्थापना प्रक्रिया कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार सहज पूर्ण होते. 2. अंतर्गत स्वायत्तता. सरकारी कंपनीला आपला अंतर्गत कारभार व व्यवस्थापनाचे पूर्ण स्वातंत्र्य असते. प्रशासकीय व आर्थिक दोन्ही प्रकारची स्वायत्तता सरकारी कंपनीला असते. दैनंदिन कामकाजामध्ये राजकीय हस्तक्षेप होत नाही. तसेच मंत्र्यांचे नियंत्रण यापासून सरकारी कंपनी मुक्त असते. क्रमांक 3. बदलातील सुलभता. सरकारी कंपनीला संसदेची मंजुरी न घेता कंपनीत अनेक बदल करता येतात. उदाहरणार्थ कंपनीची उद्दिष्टे, अधिकार, घटनापत्रकातील तरतुदी इत्यादीमधील बदल. 4. शिस्त. सरकारी कंपनीला कंपनी कायदा 2013च्या नियम व तरतुदींचे काटेकोर पालन करावे लागते. सर्व कामकाजावर कंपनी कायद्याचे नियंत्रण असल्यामुळे व्यवस्थापन अधिक कार्यक्षम व शिस्तशीर बनते. क्रमांक 5. व्यावसायिक व्यवस्थापन. सरकारी कंपनी ही जरी सरकारकडून काही अंशी नियंत्रित केली जात असली तरी तिची उद्दिष्टे व्यावसायिकच असतात. त्यामुळे ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी उत्तम पात्रताधारक, अनुभवी व तज्ज्ञ प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते व त्यांच्यामार्फत संपूर्ण व्यावसायिक व्यवस्थापन केले जाते. 6. सार्वजनिक उत्तरदायित्व. सरकारी कंपनीच्या चुकीच्या कारभाराविषयी संसदेमध्ये प्रश्न उपस्थित होत असल्यामुळे त्या कंपनीचे सामाजिक उत्तरदायित्व अधिक असते. कंपनी संचालक मंडळ व वरिष्ठ अधिकाऱ्यांना काळजीपूर्वक व समाजहिताचे कार्य करावे लागते. सरकारी कंपनीचे दोष. 1. स्वायत्तता केवळ नावापुरती. कंपनीचे अस्तित्व व स्वायत्तता नावापुरती फक्त कागदावर असते. प्रत्यक्षात सरकारचा व राजकारणी मंडळीचा, मंत्री व सरकारी अधिकाऱ्यांच्या कंपनीच्या दैनंदिन कामकाजामध्ये वेळोवेळी हस्तक्षेप होत असतो. 2. प्रदर्शनाची भीती. सरकारी कंपनीची हिशेब व अन्य संबंधित कागदपत्रे संसदेमध्ये किंवा विधिमंडळामध्ये परीक्षणासाठी ठेवली जातात. तसेच सरकारी कंपनीच्या कामकाजावर प्रसारमाध्यमांद्वारे टीका केली जाते. या सर्वांमुळे सरकारी कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या व अधिकाऱ्यांच्या मनोधैर्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे व्यवस्थापनात नाविन्यपूर्ण व कार्यक्षम काम होत नाही. क्रमांक 3. तज्ज्ञ व्यक्तींचा अभाव. सरकारी कंपनीमध्ये सरकारकडून मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच संचालक नियुक्त केले जातात. हे सर्व त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व अनुभवी असतातच असे नाही. अशा प्रतिनिधींमध्ये अनुभव व वचनबद्धतेचा अभाव दिसून येतो. त्यामुळे कंपनीची कार्यक्षमता कमी होते. 4. व्यावसायिक दृष्टिकोनाचा अभाव. सरकारी कंपनीची उद्दिष्टे ही सामाजिक हित व कल्याण या दृष्टीने निश्चित केलेली असतात. त्यामुळे नफा हातीचा मुख्य हेतू नसतो. ग्राहकांना कमी किमतीमध्ये सेवा पुरवणे हे उद्दिष्ट असते. त्यामुळे व्यावसायिक दृष्टिकोनाचा अभाव आढळतो. प्रश्न क्रमांक 7.
बहुराष्ट्रीय कंपनी म्हणजे काय ते सविस्तर स्पष्ट करून तिची वैशिष्ट्ये विशद करा. उत्तर अ. बहुराष्ट्रीय कंपनीचा अर्थ. बहुराष्ट्रीय ही संज्ञा दोन शब्दांपासून बनलेली आहे. बहु म्हणजे अनेक व राष्ट्रीय म्हणजे अनेक देश. म्हणजेच बहुराष्ट्रीय कंपनी याचा अर्थ ज्या कंपनीची स्थापना व नोंदणी एका देशामध्ये झालेली व व्यवसाय कार्य कंपनीच्या शाखांद्वारे वेगवेगळ्या देशांमध्ये होतो अशा कंपनीला बहुराष्ट्रीय कंपनी म्हणतात. ब. बहुराष्ट्रीय कंपनीची व्याख्या. नेल एच. जेकोब यांच्या मतानुसार दोन किंवा अधिक देशांमध्ये व्यवसायाची मालकी व व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीला बहुराष्ट्रीय कंपनी म्हणतात. अशा प्रकारे बहुराष्ट्रीय कंपनीच्या कार्यक्षेत्राचा विस्तार अनेक देशांमध्ये झालेला असतो म्हणून तिला जागतिक कंपनी असेही म्हणतात. बहुराष्ट्रीय कंपनीची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे: युनिलिव्हर, कोका-कोला, पेप्सी, सोनी, IBM कॉम्प्युटर्स, मायक्रोसॉफ्ट, इन्फोसिस, सॅमसंग, फिलिप्स, होंडा कॉर्पोरेशन इत्यादी. क आकडा पाहूया आपण. बहुराष्ट्रीय कंपनीची वैशिष्ट्ये. 1. प्रचंड मालमत्ता आणि उलाढाल. बहुराष्ट्रीय कंपनीची आर्थिक ताकद मोठी असल्यामुळे ही कंपनी कोणत्याही विपरीत परिस्थितीशी सामना करून स्वतःचे अस्तित्व टिकवू शकते. ही कंपनी आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असल्यामुळे तिची भौतिक व आर्थिक मालमत्ता प्रचंड असते. शिवाय संपूर्ण जग हीच बाजारपेठ असल्यामुळे उलाढालही मोठ्या प्रमाणात होत असते. 2. आंतरराष्ट्रीय कार्ये. बहुराष्ट्रीय कंपनीचे उत्पादन व वितरण यांचे जाळे संपूर्ण जगभर पसरलेले असते. आंतरराष्ट्रीय स्तरावर जाहिरात व विपणन कार्य ही कंपनी करीत असते. यजमान देशातील शाखा सहाय्यक आणि संलग्न कंपन्यांच्या शाखांद्वारा कार्य करतात. 3. केंद्रीय नियंत्रण. वेगवेगळ्या देशांमधून विविध शाखा कार्यरत असतात. त्यांच्या कार्यावर नियंत्रण व धोरणांमध्ये एकवाक्यता ठेवण्याचे कार्य मुख्य कार्यालय ज्या देशामध्ये आहे त्या ठिकाणाहून केले जाते. नियंत्रण व व्यवस्थापन केंद्रीय पद्धतीने केले जाते. 4. आर्थिक शक्ती. बहुराष्ट्रीय कंपनीची आर्थिक ताकद खूप मोठी असते. ही कंपनी शक्तिशाली आर्थिक संस्था असते. ही कंपनी यजमान देशातील कमकुवत कंपन्यांना आपल्यामध्ये सहज सामावून घेते. विलिनीकरणाद्वारे ताबा मिळवते. 5. प्रगत व अत्याधुनिक तंत्रज्ञान. बहुराष्ट्रीय कंपनी वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी तसेच ग्राहकांना सेवा प्रदान करण्यासाठी प्रगत व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करते. बहुराष्ट्रीय कंपनीने आपल्या उत्पादनांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे अशा कंपनीने अनेक देशांच्या विकासामध्ये सिंहाचा वाटा उचलला आहे. 6. व्यावसायिक व्यवस्थापन. बहुराष्ट्रीय कंपनी तिचे व्यवस्थापन, गुणवत्ता व दर्जा यावरच विश्वास ठेवून कार्य करते. बहुराष्ट्रीय कंपनी तज्ज्ञ व व्यावसायिक दृष्टिकोन असलेल्या व्यवस्थापकांकडूनच चालवली जाते. त्यांना भरपूर वेतन देण्याची क्षमताही तिच्याकडे असते. व्यावसायिक दृष्टिकोन असलेले व्यवस्थापक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सहज करू शकतात. प्रश्न क्रमांक 8. बहुराष्ट्रीय कंपनीचे गुण आणि दोष सविस्तर स्पष्ट करा. उत्तर अ. बहुराष्ट्रीय कंपनीचे गुण. 1. रोजगार निर्मिती. बहुराष्ट्रीय कंपनी आपले उत्पादन व वितरण कार्य मोठ्या प्रमाणावर करीत असते. या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती क्षमता असते. विकसनशील देशामध्ये जेथे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे त्या देशांसाठी ही कंपनी लाभदायक ठरते. क्रमांक 2. विदेशी भांडवलाचा प्रवाह. बहुराष्ट्रीय कंपनीची संपूर्ण जग ही बाजारपेठ असते. त्यामुळे विविध देशातील विदेशी चलन यजमान देशामध्ये वेगवेगळ्या मार्गाने येत असते. आंतरराष्ट्रीय व्यवहारांची संख्या वाढते. देशामध्ये विदेशी भांडवलाचा प्रवाह चालू राहतो. विकसनशील देशामध्ये विदेशी चलनामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळते. 3. संसाधनांचा योग्य वापर. बहुराष्ट्रीय कंपनी तिच्याकडे असलेल्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून यजमान देशातील नैसर्गिक संसाधनांचा पुरेपूर वापर करते. यजमान देशातील निष्क्रिय भौतिक व मानवी संसाधनांचा योग्य वापर करते. यामुळे यजमान देशाचे उत्पन्न वाढते. 4. तांत्रिक विकास. बहुराष्ट्रीय कंपनी ही उच्चतम तंत्रज्ञान उत्पादन व वितरणासाठी उपयोगात आणत असल्यामुळे हे तंत्रज्ञान सर्वदूर प्रसारित होते.
अविकसित व विकसनशील देशामध्ये सुद्धा प्रगत देशातील तंत्रज्ञान उपलब्ध होते. त्यामुळे यजमान गरीब देशाचा तांत्रिक विकास होतो. 5. व्यवस्थापकीय विकास. बहुराष्ट्रीय कंपनी व्यवसायासाठी आधुनिक व्यवस्थापनाची तंत्रे उपयोगात आणते. तसेच या कंपनीतील उच्चपदस्थ व्यक्ती सतत संशोधन कार्य करीत असतात. व्यवस्थापन सिद्धांत व नवनवीन पद्धती याद्वारे व्यवस्थापनाचा विकास होण्यास मदत होते. त्यामुळे यजमान देशात व्यवस्थापकीय विकास होत जातो. 6. स्थानिक मक्तेदारी समाप्त. बहुराष्ट्रीय कंपनी ज्या देशामध्ये आपले कार्य सुरू करते तेथे स्पर्धा वाढते. त्यामुळे यजमान देशातील मक्तेदारांना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपल्या उत्पादनांचा दर्जा वाढवावा लागतो व किंमतही माफक व रास्त ठेवावी लागते. त्यामुळे आपोआप स्थानिक मक्तेदारी व मनमानी संपुष्टात येते. 7. जीवनशैलीत सुधारणा. बहुराष्ट्रीय कंपनी गुणवत्तापूर्ण व दर्जेदार उत्पादने यांची विक्री करीत असते. यजमान देशातील लोकांना या कंपनीकडून दर्जेदार सेवा उपलब्ध होतात. जीवन जगण्याची नवीन व आधुनिक शैली लाभते. त्यामुळे जीवनमान उंचावते. 8. आंतरराष्ट्रीय बंधुता व संस्कृतीचा प्रसार. बहुराष्ट्रीय कंपनीमुळे विविध देशांच्या अर्थव्यवस्थांचे एकत्रीकरण होते. वेगवेगळ्या देशातील सांस्कृतिक परंपरांचा प्रसार होतो. जागतिक शांतता व बंधुता निर्माण करण्यामध्येही ही बहुराष्ट्रीय कंपनी महत्त्वाची भूमिका बजावते. बहुराष्ट्रीय कंपनीचे दोष. 1. देशांतर्गत उद्योगांसाठी धोका. बहुराष्ट्रीय कंपनी यजमान देशामध्ये मोठ्या प्रमाणात व्यवसाय करीत असते. मोठ्या उत्पादनाचे, दर्जेदार उत्पादनाचे, व्यापक वितरण साखळीचे तिला मोठे लाभ होतात. त्यामुळे यजमान देशातील लहान व मध्यम उद्योगांपुढे अनेक समस्या उत्पन्न होतात. हे उद्योग बहुराष्ट्रीय कंपनीच्या बरोबर स्पर्धेत टिकाव धरू शकत नाहीत. त्यामुळे यजमान देशाच्या आर्थिक वाढीस खीळ बसते. 2. नफा प्रत्यावर्तन. नफा प्रत्यावर्तन म्हणजे यजमान देशात झालेला नफा बाहेरच्या देशात जाणे होय. बहुराष्ट्रीय कंपनी यजमान देशात मिळवलेला नफा त्याच देशात गुंतवणूक करीत नाही, तर इतर देशांमध्ये किंवा तिच्या स्वराष्ट्रामध्ये घेऊन जातात. त्यामुळे परकीय चलन मोठ्या प्रमाणात देशाबाहेर जाते. यामुळे अर्थव्यवस्थेला हानी पोहोचते. 3. हस्तक्षेप. बहुराष्ट्रीय कंपनी तिच्या प्रचंड आर्थिक ताकदीमुळे यजमान देशाच्या राजकीय व्यवस्थापनेमध्ये हळूहळू हस्तक्षेप करते. तिला सोयीची धोरणे आखण्यास भाग पाडते. त्यामुळे यजमान देशाच्या स्वातंत्र्यावर संकट निर्माण होते. 4. यजमान देशाच्या राष्ट्रीय हितसंबंधाची जपणूक नाही. बहुराष्ट्रीय कंपनीचे मुख्य ध्येय जास्तीत जास्त नफा मिळवणे असते. ही कंपनी तिला फायदेशीर असणाऱ्या उद्योगांमध्येच गुंतवणूक करते. ती यजमान देशाची राष्ट्रीय गरज लक्षात घेत नाही. यजमान देशाच्या मागासलेल्या भागांची तिला काळजी नसते. तेथील दारिद्र्य व बेरोजगारी कमी करण्यासाठी तिचे प्रयत्न नसतात. 5. बलाढ्य शक्तीचा गैरवापर. बहुराष्ट्रीय कंपनी तिच्या बलाढ्य आर्थिक ताकदीच्या बळावर स्थानिक उद्योगांना जेरीस आणते. गैरमार्ग व वाईट हेतूने स्थानिक स्पर्धा संपुष्टात आणते व मक्तेदारी निर्माण करते. 6. नैसर्गिक संसाधनांचा गैरवापर. बहुराष्ट्रीय कंपनी यजमान देशातील नैसर्गिक साधनसंपत्ती व स्रोतांचा काळजीपूर्वक वापर करीत नाही. त्यामुळे यजमान देशातील नैसर्गिक स्रोत वेगाने कमी होतात. तसेच यजमान देशाच्या पर्यावरणाची काळजी ही कंपनी घेत नाही. त्यामुळे यजमान देशाचे आर्थिक विकासामध्ये कायमचे नुकसान होते. क्रमांक 7. संस्कृतीचा स्वार्थी प्रचार. बहुराष्ट्रीय कंपनी जगातील सर्व देशांमध्ये केवळ उद्योग व व्यापार हेच उद्दिष्ट ठेवत नाही, तर त्याचबरोबर स्वतःच्या देशाच्या धार्मिक सांस्कृतिक परंपरांचाही प्रचार करते. स्थानिक देशातील लोकांना भुरळ घालून त्यांच्या संस्कृतीचा विसर पाडायला भाग पाडते. 8. सामान्य लोकांचे शोषण. बहुराष्ट्रीय कंपनी यजमान देशातील काही उद्योगांना हाताशी धरून बाजारपेठेत मक्तेदारी निर्माण करते व त्यामुळे सर्व आर्थिक सत्ता मोजक्याच लोकांच्या हातामध्ये केंद्रित होते. त्यामुळे गरीब व सामान्य लोकांचे तिच्याकडून आर्थिक शोषण केले जाते. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.
यूट्यूब चॅनलही जॉईन करा आणि आवडलेले व्हिडिओ लाईक कमेंट शेअर जरूर करा. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.